मित्रांनो, काही वेळेला काही गोष्टी औषधाने कमी होत नसतात, त्या गोष्टी ह्या दिनचर्या सुधारल्याने कमी होत असतात. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जर फॉलो केलं तर तुमची पचनक्रिया हळूहळू सुधारेल आणि तुमच्या शरीरामध्ये जो आळस आहे ना तो व्यवस्थित सुधारून तुम्हाला उत्साह निर्माण होईल. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रयत्न करायचा, सकाळचा नाश्ता करणं गरजेचं आहे, पण ते पण तुम्हाला भूक किती वाजता लागते हे बघून नाश्ता करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. आता यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, सगळेजण काय करतात तर दुपारचं जेवण घेतात आणि त्यानंतर संध्याकाळी 4-5 वाजता किंवा 6 वाजता भरपूर भूक लागते आणि या वेळेला ते घरी पोचलेले नसतात, त्यामुळे बाहेर काहीतरी मैद्याचे पदार्थ खाऊन घेतात. या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होतो की तिथे आपण 5-6 वाजता जी भूक चांगली लागलेली असते त्यावेळेला काहीतरी जंक फूड खातो, ते जंक फूड पुढे पचलेलं नसतं आणि मग रात्रीच्या जेवणामध्ये आपण पुन्हा काहीतरी खातो का, कारण घरी आईने जेवण बनवलं असेल किंवा बायकोने जेवण बनवलं असेल तर ते फुकट नको जायला म्हणून खाऊन घेतो. तर अशा वेळेला तुम्हाला एक करायचं आहे, एक तर त्या 6 वाजताचं मील पूर्ण स्किप करा आणि घरी पोचल्यावरती लगेच जेवण करून घ्या. नाही तर ह्याच्यापेक्षाही चांगला पर्याय म्हणजे संध्याकाळी 6 वाजता जेवणच करून घ्या आणि जितकं लवकर होईल तेवढं झोपा.